वहिनी, मगाशी पाहिली ना माझ्या बाळाची हृदयाची धडधड? आपण हिची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. स्वानंदी, काकू, तुम्ही काय करता इकडे आणि तुम्हाला कसं कळलं आम्ही इथे आहोत? काय ना स्वानंदी, या एरियातलं हे बेस्ट क्लिनिक आहे. मला वाटलंच होतं तू हिला घेऊन इथेच येणार म्हणून आले. हो, पण म्हणजे का आलायत? का म्हणजे अगं काळजी वाटली मला चिंगीची. शेवटी नातं आहे ना. चालेल ना मी थांबले तर? थँक्स थँक्स स्वानंदी. डॉक्टर, आता काय वाटतं, काय केलं पाहिजे हो आपण? डॉक्टर, चिंगीची हेल्थ नीट राहणं ही आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी आहे. हा, येस, आय अंडरस्टँड. पण मी सांगते तुम्हाला हिची काळजी कशी घ्यायची ते. काही औषधही लिहून देते आणि सप्लिमेंट सुद्धा सुरू करावे लागतील. कशाला? हो, तिचं वय बघता तिला थोडे सप्लिमेंटची गरज आहे. तिचीही तब्येत ठीक राहील आणि बाळाची ग्रोथही नीट होईल. एक्सक्यूज मी डॉक्टर, पण तिचं लग्न झालेलं नाहीये आणि तुम्ही बघताच आहे तिचं वयही लहान आहे. त्यामुळे बाळाला वाढवून काय करणार ती? त्यापेक्षा मोकळी झाली तर बरं होईल ना डॉक्टर. म्हणजे आपण बाळाला, आय मीन टू से, यू गॉट इट, बाळाला अबॉर्ट केलं तर? तुम्ही काय बोलताय? माझ्या बाळाला मारायची? माझ्या बाळाला मारायचं बोलताय तुम्ही? वहिनी, आपण आता बाळाचे हार्टबीट्स ऐकले ना, किती गोड आहे माझं बाळ. मारणार आहेत त्याला. जे तुला हवंय ना तेच होणार आहे. ओके? म्हणजे इतकं काय चुकीचं बोलले मी? डॉक्टर तुम्हीच सांगा, कशी वाढवणार ही बाळाला? ती सुद्धा अजून बाळच आहे हो. आणि पुढे होतील ना, आयुष्य पडलंय. जे आईच्या मनात आहे तेच होणार आहे. तुझ्या इच्छेविरुद्ध कोणालाही काही करू देणार नाहीये मी. स्वानंदी, अगं थोडा प्रॅक्टिकली नको का विचार करायला? चिंगी कसं काय बाळाचा सांभाळ करेल? पैसे कसे कमवेल? खायला काय घालेल बाळाला आणि स्वतःला सुद्धा? काकू, ह्याचं उत्तर एक माणूस देऊ शकतो आणि ते कोण हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही असं मला वाटतं. काही नाही होणार आहे. शांत. सगळं नीट आहे.